भाजपमधील बंडखोरी रोखण्याकरता गिरीश महाजन सुद्धा नाशिकमध्ये आहेत। माघारीचा आजचा दिवस आहे जो निर्णायक आहे। नाशिकमध्ये तळ ठोकून बसले आहेत गिरीश महाजन। अनेक कार्यकर्त्यांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी, त्यामुळे अपक्षांना थांबवण्याचं महाजनांसमोर एक कडवं चॅलेंज असेल। सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणेंच्या मध्यस्थीचा देखील महाजनांकडून प्रयत्न केला जातोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, काय अधिक माहिती? गिरीश महाजन नाशकात शड्डू ठोकून लागू अगदी खरं तर गिरीश महाजन हे आता नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। बंडोबांना थंड करण्यासाठी त्यांचे आज विशेष प्रयत्न सुरू असणार आहे। खरं तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अनेक भाजपमधल्या इच्छुक उमेदवारांनी खरं तर बंडखोरी केलेली आहे। त्यांचं बंड शमवण्यासाठी गिरीश महाजन हे नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच मुक्कामी आहे। आज दिवसभर खरं तर 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि आज आपण जर बघितलं तर ते बंडोबांना थंड करण्यासाठी काय विशेष प्रयत्न करता भाजपतील जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते आक्रमक झाल्याचं देखील आपण नाशिकमध्ये बघितलेलं आहे आणि या सगळ्या बंडोबांना थंड करण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्न जे आहेत ते विशेष असणार आहे। यामध्ये विशेष करून जर आपण बघितलं तर नाशिकच्या सिडको प्रभागामध्ये असलेल्या 25 आणि 29 हा प्रभाग फार महत्वाचा आहे, कारण सुधाकर बडगुजर यांच्या घरामध्ये 3 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले। त्यांच्या पुत्राचा दीपक बडगुजर यांचा प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मध्ये देखील उमेदवारी अर्ज दाखल आहे आणि 2 ठिकाणून त्यांना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेले। त्यांच्या 29 मधल्या उमेदवारीमुळे खरं तर भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद ठरलेला आहे, तर दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरलेला आहे। त्यामुळे दीपक बडगुजर यांना एक तर 29 मधून माघार घ्यावी लागेल, नाही तर 25 मधून माघारी घ्यावी लागणार आहे आणि यामुळे खरं तर हे असे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मुकेश महाजन हे आता अपक्ष झालेले। त्याच्यामुळे जर दीपक बडगुजर यांनी माघार घेतली तर अपक्ष मुकेश शहाणे जे भाजपचेच उमेदवार होते त्यांना भाजप पुरस्कृत म्हणून उमेदवार निश्चित होऊ शकतात। मात्र आता त्यांचे गिरीश महाजन यांचे प्रयत्न किती फलास येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चित। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।